मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। सकळाच्या पाया माझे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध। तुका म्हणे लाभ होय तोची व्यापार करा काय फार शिकवावे। परमपवित्र तुकाराम महाराजांची गाथा आणि त्याच्या गाथेमधला हा उपदेशपर अभंग जे आहेत त्यातला हा अभंग आहे। आज मोठा आनंदाचा दिवस आहे की उद्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे। तुकाराम बीज आपण साजरी करतो आहोत आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण इथं भेटलेलो आहोत आणि गेली कितीतरी वर्ष मला वाटतं 30-35 वर्षाचा जुना संबंध या जागेशी माझा आहे। म्हणजे इतकी वर्ष मी इकडे प्रवचनाच्या निमित्तानं काही ना काहीतरी कारण काढून येतच आहे। आणि ज्यावेळी विजयनं फोन केला की यावर्षी सेवा पाहिजे तर त्यावेळी डोळ्यासमोर एकच अभंग आला तो म्हणजे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात। उद्याचा दिवस तो आपण माहिती की वैकुंठ गमनाचा दिवस आहे आणि सदेह वैकुंठ गमन तुकाराम महाराजांनी केलं याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठेही शंका नाही आहे। साहित्यिकांच्या मनामध्ये शंका आहेत, असं कधी होतं का, तसं कधी होतं का, इथपासून शंका ते तुकाराम महाराजांचा खून झाला इथपर्यंत सांगण्यापर्यंत त्यांची मदत झाली। पण ती काय आपल्याला तो विषय आपला नाही आहे। आपला विषय प्रामाणिक आहे की तुकाराम महाराज हे वैकुंठवासी होतेच। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी 7 भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडानानी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव। त्यामुळे ते वैकुंठवासी होते त्याबद्दल आपल्या मनात शंका नाही। आणि पुन्हा पुन्हा ते येतच असतात संत। बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा त्यांच्या ठिकाणी असतो आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा येतच असतात। कारण त्यांनीच त्यांच्या गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, मागा बहुत जन्मी हेची करिता आलो आम्ही बहुतापश्रमी दुःखे पिढीले निवत्या। म्हणजे खूप जन्म तुकाराम महाराजांचे पण झालेले असतील आणि पुन्हा पुन्हा ते इथं येऊन तीच जी काय जनाच्या उद्धाराची जी गोष्ट आहे ती ते करत आहेत। आणि जणू काय मला असं वाटतं की जरी त्यांनी ते हा अभंग पूर्वी कधीतरी लिहिलेला असेल पण जाता जाता एखादी गोष्ट महत्त्वाची जर सांगायची असेल तर शेवटच्या क्षणी सांगितली जाते। तर गोंदवलेकर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे। आणि ते वडील जे असतात ते गावाला जाणार असतात आणि तो मुलगा जो असतो तो रेल्वे स्टेशनवरती त्यांना पोचवायला आलेला असतो। आणि मग वडील बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडच्या सांगतात, हे असं कर, ते तसं कर, ते तसं कर। आणि गाडी सुटायची वेळ होते त्यावेळी ते सांगतात की तिजोरीची जी चावी आहे काय, तिजोरीची जी चावी आहे ती तुझ्या जानव्याला अडकवून ठेव म्हणजे बांधून ठेव असं सांगतात। म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय त्यांनी सांगितली, त्यांना बाकीचं सगळं सांगितलं पण तिजोरीची जी चावी आहे महत्त्वाची गोष्ट ती तुझ्या जानव्याला घट्ट बांधून ठेव असं ते सांगतात। म्हणजे हा महत्त्वाचा उपदेश आहे। तसा की नाही तुकाराम महाराजांनी जाता जाता आपल्याला निघालेलेच आहेत, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असं ते सांगत सांगत सगळ्या लोकांना सांगतायत। आणि सांगता सांगता ते सांगतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। वरवर पाहायला गेलं तर अभंग इतका सोपा वाटतो की काय हे एवढं एवढं सांगितलेलं आहे, पण त्याचा आपण चिंतन मनन विचार करणार आहोत। त्याच्यामध्ये काय आहे की उपदेश हा आजकाल कसं झालं की कोण कोणाचा पहिल्यांदा ऐकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची की कोण कोणाचा ऐकायला जात नाही, प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो। आणि मग उपदेश नावाची जी गोष्ट असते ती देखील आपण घरातून इकडनं तिकडनं बघतच असतो की बाप मुलाला उपदेश करतोय, शेजारचे मुलाला उपदेश करतात, कोण आपल्याला उपदेश करत असतो, सारखे उपदेश चालूच असतात। म्हणजे उपदेशाचे डोस हे सगळे पाळले रोजच पाळले जातात।
पण हा जो उपदेश आहे तो वेगळ्या प्रकारचा उपदेश आहे. आणि उपदेश करण्यासाठी काहीतरी अधिकार असला पाहिजे हो. काय 3 प्रकारचे उपदेश आहेत. एक सांसारिक उपदेश आहे, दुसरा व्यावहारिक उपदेश आहे आणि तिसरा आध्यात्मिक उपदेश आहे. तुकाराम महाराजांनी दिलाय तो आध्यात्मिक उपदेश. सांसारिक उपदेश काय असतात की आपले आई वडील म्हणजे जन्माला आल्यानंतर कोण गुरु, तर आपले आई वडील हेच गुरु असतात. आणि त्यामुळं आई वडील आपल्याला काहीतरी उपदेश सांसारिक दृष्टीने करत असतात. म्हणजे मुलगा मोठा झाला की त्याला अभ्यास कर, मग त्याला हे कर, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. मग लग्न झाल्यानंतर आणखीन काय काय उपदेश त्याला केले जातात. तो सांसारिक उपदेश आहे. त्याच्यानंतर व्यावहारिक काही उपदेश असतो की आपण कामधंदा करत असतो, नोकरी करत असतो आणि त्या कामधंद्यामध्ये नोकरीमध्ये काही मुरलेली माणसं असतात, तर ती देखील उपदेश करतात की आम्ही कसे वरतीपर्यंत आलो, आमची पूर्वीची परिस्थिती अशी होती, नंतर धंदा आम्ही असा वाढवला, नोकरीमध्ये अमकं केलं, तमकं केलं, याचा देखील उपदेश असतो. आणि तिसरा जो अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्यानं जीवनाची उन्नती होणार आहे, जीवनाला उत्तम गती प्राप्त होणार आहे, जीवाला उत्तम गती प्राप्त होणार आहे, अशा प्रकारचा जो उपदेश असतो त्याला आध्यात्मिक उपदेश म्हटलं जातं. आणि तो आध्यात्मिक उपदेश करण्याचा अधिकार हा केवळ संतांनाच असतो किंवा साक्षात्कारी सद्गुरू जे असतात त्यांनाच तो उपदेश असतो. आता काय झालेलं आहे की हे जे शब्द जे आहेत की साधक, भक्त, सद्गुरू, संत, हे शब्द इतके गुळगुळीत झालेले आहेत की आपल्याला माहीत पण नाही, कळत पण नाही की सद्गुरू खरा कोण आहे का नाही आहे, हा संत आहे की नाही आहे, हे पण कळत नाही. त्यामुळं काय झालेलं आहे की आपल्याला डोळत झालं पाहिजे. रामकृष्ण परमहंस काय म्हणत होते की साधूची परीक्षा दिवसाही करावी आणि रात्री करावी. दिवसा जसा तो बोलतो तसा रात्री वागतो की नाही बघावं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं तुकाराम महाराज वैकुंठवासी होते आणि ते त्यांच्या ठिकाणी सर्वच्या सर्व गोष्टी होत्या. म्हणजे काय की संतांची जी एक व्याख्या जी केलेली आहे दासबोधामध्ये, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करे. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणी जे महानुभाव संत साध. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सागे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तो संत. आणि तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये हे 100% सत्य होतं, कारण त्यांनी देव जाणलेला होता. त्यांनी देव जाणलेला होता, एवढंच नव्हे तर ते देवस्वरूप झालेले होते. देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो असे विठ्ठला भेटलो. म्हणजे ते देव त्याने अनुभवलेला होता, पाहिलेला होता. एवढंच नव्हे तर देव ज्या गोष्टीमुळे भेटतो ते म्हणजे काय काय आंतरिक वासना ज्यावेळी संपूर्णपणे निघून जातात, त्या जळून जातात, त्यावेळी देव भेटतो. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांनीच म्हटलं की बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, आता आकाराचा कैसा ठाव, देहची झाला देव, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. म्हणजे काय दोन्ही अंगाने तुकाराम महाराज जे होते ते पूर्णतः संत स्वरूप, सद्गुरू स्वरूप झालेले होते. आता कसं झालेलं आहे की गादीवाले महाराज तयार झालेले आहेत. हे मुद्दाहून मी का सांगतोय माहिती काय की लोक सगळे माठ आहेत हो, आणि त्यांना हा आपला माठ कुठेतरी टेकवायचा असतो, हा माठ कुठेतरी टेकवायचा असतो. मग त्यामुळे तो माणूस विचार करत नाही. तुकाराम महाराज आमचे सांगतात, संतांचे ते आप्त नव्हती ते संत. म्हणजे संतांचा हा नातेवाईक आहे, तो संत असला पाहिजे. तसा बाप सद्गुरू असेल हो, तो ब्रह्मानंदे डुल्लतो, शब्द ज्ञाने पारंगतो, शिष्य प्रबोधिनी समर्थो, यथोचित निज भावे वगैरे तो असेल, नाही म्हणता येत नाही आपल्याला. पण त्याच्यानंतर लगेचच मुलगा गादीवरती बसून परंपरेने आमच्याकडे सद्गुरू पद आलेलं आहे, असलं कधी असू शकत नाही. असं नसतं कधी, पण असं कधीच नसतं ना.
की बाप सद्गुरू झाला म्हणून लगेच मुलगा सद्गुरू, मग त्याचा मुलगा सद्गुरू, त्याचा मुलगा सद्गुरू, असं पिढ्यानपिढ्या सद्गुरू कोणी होत नसतं, असं नाही आहे ते. त्यामुळं आपण जाऊन प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही बसलेला आहे गादीवरती, महाराज होऊन बसलेला आहे. आणि आमचं सोनोपंत दांडेकरांचे मामा काय म्हणतात की एकदा बुवाचा महाराज झाला रे झाला की त्याचा परमार्थ संपलेलाच असतो, त्याचा परमार्थ संपून गेला. हो, आपण ठरवलं पाहिजे आपल्याला महाराज व्हायचं की नाही व्हायचं. आपल्याला महाराज व्हायचं नाही, आपल्याला उत्तम साधक व्हायचं. आणि आपल्यालाच आपण मनानं ग्वाही दिली पाहिजे की खरोखरीच मी म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा यामध्ये कोणी असे तेणे ते विलक्षण मासे म्हणून सर्वही विरसे सद्गुरू पासे. या सर्वच्या सर्व गोष्टी सद्गुरूंच्याकडं असल्या पाहिजेत. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती, याही वरी वैराग्य प्रबळ, विषयचे आचार्य निर्मळ. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये जर नसतील तर बाप सद्गुरू झालाय म्हणून मी सद्गुरूच्या गादीवरती बसणं योग्य आहे का, ही गोष्ट ज्याची त्याने स्वतःला विचारली पाहिजे. पण काय होतंय की कनककांता आणि कीर्ती याचा मोह माणसाला जात नाही. लोक येतात, पाया पडतात, भेटवस्तू देतात, गळ्यामध्ये हार घालतात, मग त्याचा मोह, त्याची जी आसक्ती जी आहे ती माणसाला जात नाही. त्याला वाटतं बरं चाललेलं आहे. आणि कोण मला विचारायला जात नाही तुम्हाला ज्ञान झालंय काय, तुम्हाला देव भेटलाय काय, तुम्हाला काय, कोण काही विचारायला जातच नाही. हो, एका शिष्यानं असा प्रयत्न केला. एक शिष्य होता आणि तो आपल्या सद्गुरूंच्याकडे गेला आणि तो म्हणाला की महाराज मी देव पाहिला आहे काय. तर त्याच्यावरती ते जे महाराज होते ते म्हटले की हा प्रश्न स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णाला विचारलेला होता आणि रामकृष्णांनी त्याला उत्तर दिलं होतं. आता लक्षात घे, तू विवेकानंद नाही आहेस. हा प्रश्न विचारला, तू विवेकानंद नाही आहेस आणि मी पण रामकृष्ण नाही आहे, त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मी काही कारण नाही आहे. म्हणजे काय की तेरी भी चूक और मेरी भी चूक. म्हणजे ही गोष्ट अशी होते. हो, म्हणून काय की आपण जास्तीत जास्त डोळत झालं पाहिजे. परमार्थ हा बोळसट लोकांचा प्रांत नाही आहे. कुठंतरी पाय जाऊन पायावरती डोकं ठेवायचं आणि मग त्यांनी म्हणायचं की तुमचं काम झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करण्याची गरज नाही आहे. म्हणून तर त्यांनी स्पष्टपणे समर्थांनी सांगितले, शिष्यास न लावती साधन, न करीवती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याच्यावे. की ते जे शिष्याला साधन करू नको म्हणतात, जे जे म्हणे अंगीकारी ते स्वयं मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी धडे आला असं म्हणले. की शिष्याच्या मनामध्ये जे जे आहे ते हां करा, तुम्ही करा, काय हरकत नाही, करा, आम्ही बघून घेऊ, असं म्हणणारा जो आहे गुरु जो आहे तो भिकारी आहे, असं समर्थ रामदास आपल्याला सांगतात. आणि त्यामुळं उपदेश कुणी द्यायचा की ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्याचं 1.5-2 तपाची साधना झालेली आहे, त्या माणसानं तो उपदेश देणं योग्य आहे. आता काय झालं की उपदेश कोणी काही देत बसतात. हो, काय नामस्मरण करा, हे करा, ते करा. आपण करा, पण तुम्हाला काय अनुभूती आहे काय. बरेच मोठे मोठे अक्षरशः वक्ते होऊन गेले, त्यांची नाव मी सांगत आहे, पण मोठे वक्ते की जे 10,000, 15,000, 20,000 रुपये घेऊन ते व्याख्यान वगैरे देऊन जायचं. आणि त्यांना विचारलेलं आहे की तुम्ही इतकी वर्ष संत साहित्यावरती व्याख्यान वगैरे देता, तुम्हाला अनुभूती काय आहे, तुमचा अनुभव काय. तर त्याच्यावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्हाला काय अनुभव नाही, आम्ही संतांचा विचार समाजापर्यंत घेऊन जातो. झालं, म्हणजे काम संपलेलं आहे. हो, संतांचा विचार जो होता तो समाजापर्यंत घेऊन गेला, त्याचं काम संपलेलं आहे. 20,000 रुपये 25,000 रुपये आपल्या खिशात घातलेले आहे, विषय संपून गेला. तर अशा लोकांचा उपदेश जो असतो तो फळाला येतो, काही उपयोग होत नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून आपण ते तुकारामाची गाथा, समर्थांचा दासबोध, माऊलींचा ज्ञानेश्वरी हे बघण्याचं कारण काय आहे, ते आत्मसाक्षात्कारी होते, त्यांना ते अनुभूती आली होती. हो, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी म्हणे आत्मतत्वी. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान,
सर्वागती पूर्ण एक नांदे. अहो ही अनुभूती आली की सगळीकडे जळी तळी काचणी पाचणी जनी आजनी आसनी शैनी विजनी सगळीकडे एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे. म्हणून तर ती माऊली महाराज आहेत हो. हे समस्त श्री वासुदेव आईसा प्रतिती रसाचा ओतला भाव तो भक्तामध्ये राव ज्ञानिया तुझी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे भक्तामध्ये राव आहेत हो. राजे आहेत, भक्तांचे राजे, योगियांचे योगी, ज्ञानियांचे सम्राट असे असलेले ज्ञानेश्वर महाराज आहेत. ते ज्यावेळी म्हणतात झडझडीने वाईला निग ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी अभंग निजधाम माझे, त्यावेळी त्या अंतःकरणात असं घुसतं, आपल्या आतमध्ये आरपार घुसतं आणि मग वाटतं की अरे निघालं पाहिजे, गेलं पाहिजे बरोबर त्या भक्तीच्या वाट्याला लागलं पाहिजे असं वाटायला लागतं होते. आणि म्हणून काय की हे सगळं सांगण्याचं कारण काय की इथं उपदेश देणारे कोण आहेत तर ते तुकाराम महाराज आहेत. आणि जाता जाता सांगून जातात, जाता जाता आपल्याला सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश. काय असतंय की नुसतं त्यांनी ते बोललेले नसतात किंवा ते राहिलेले नसतात. इथे त्यांनी एक समाजाचा एक बघितला असतो, सगळा समाज कसा चाललेला आहे याचं एक ऑब्झर्वेशन, याचं एक निरीक्षण त्यांनी केलेलं असतं. वयाच्या 12 वर्षी समर्थ घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि पुढे 12 वर्षपर्यंत टाकळीला त्यांनी ती 13 कोटी रामनामाचा जप आणि 7 गायत्रीची पूर्ण शरण ही सगळी त्यांनी केली. आणि पुढे काय त्यांनी सांगितलं की नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य म्हणजे आत्मप्रचिती शास्त्रे सहित म्हणजे गुरूंनी जे सांगितलं, शास्त्रांनी जे सांगितलं ते माझ्या आत्मप्रचितीला आलं. अशी जवळजवळ 24 वर्ष गेली आणि त्याच्यानंतर 12 वर्षपर्यंत समर्थ हे भारत भ्रमण करतात. अक्षरशः कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत सगळीकडे भ्रमण त्यांनी केलेलं आहे आणि लोकांना परीक्षेला बघितलंय. तसं तुकाराम महाराज काही डोळे मिटून बसले होते असं काही नाही हो. त्यांनी पण आजूबाजूचा जो समाज आहे तो बघितला आणि समाज बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लोकांना खरा देव काय तो माहीतच नाही, खरा देव काय ते कळलेला नाही. लोक जे करतात ते गतानुगतिक जे परंपरेनं चालत आलेले तेच करत बसलेले आहेत आणि ते करत बसल्यामुळं जो काही देवाचा साक्षात्कार झाला पाहिजे होता तो झालेला नाही. म्हणजे आज देखील आमचा देव कसा आहे की तो मूर्तीपुरता मर्यादित राहिलेला आहे, तो प्रतिमेपुरता मर्यादित राहिलेला आहे, तो समाधी स्थानापुरता मर्यादित राहिलेला आहे. पण जे कबीरांना वाटतं जो दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा हे काय आपल्या डोळ्यासमोर येत नाही. माऊली सांगून गेले जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा त्यांनी सांगितलं. पण समोर आलेल्या व्यक्तीमध्ये भगवंत आपण कधीही बघू शकत नाही हे आपलं दुर्दैव हो. याचा अर्थ काय आपल्याला तो साक्षात्कार झालेला नाही. तो जर साक्षात्कार झालेला असेल तर मग वैयक्तिक हेवे दावेचा प्रश्नच उरत नाही ना, एखाद्याचा मत्सर करायचा प्रश्न उरत नाही, एखाद्याचा निंदा करायचा प्रश्नच उरत नाही. कारण एकच एक परमात्मा मीच सर्वांच्या रूपाने जर भरून राहिलेलो असेल, आपला आपण स्वयंभ तेथे कैसाला दंभ जेथे द्वैताचा आरंभ झालाची नाही. म्हणजे आपलं जे द्वैत जे आहे ते जाऊन अद्वैत स्थितीला आलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नसल्यामुळंच आपण गतानुगतिक म्हणजे जे काय परंपरेनं जे चालत आलेलं आहे घरामध्ये त्याच गोष्टी करत 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 बसलेलं आहे आणि त्यामुळं आपल्यामध्ये जी सुधारणा व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि ती गोष्ट तुकारामांनी बघितली, सगळीकडे ठाई ठाई बघितली आणि ते म्हटले की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात. काय जीवाचं भांडवल जे आहे ते आयुष्य हे जीवाचं भांडवल आहे, बरोबर आहे. जीवाचं भांडवल तेच आहे ना आपलं. आपण जन्माला आलो मग आपण काय परमनंट इथं राहणारे नाही आहे. आपल्याला आयुष्याची मर्यादा आहे हो, 25, 30, 35, 40, 50 आणि ज्यावेळी आयुष्य संपलं त्यावेळी तो माणूस जातोच. म्हणजे एवढे तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवासी म्हणणारे ते काय अजूनपर्यंत परमनंट इथंच नाही, ते काय आम्ही वैकुंठवासी इथंच राहणार असं नाही म्हटलेले. त्यांची ही वेळ आलेली होतीच ना. जशी माऊली महाराजांनी समाधी स्वेच्छेने घेतली, एकनाथ महाराजांनी समाधी घेतली ती जलसमाधी घेतली ती म्हणजे काय प्रत्येकाचे. आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र
तो देखील त्या शरयू नदीमध्ये प्रवेश करता झाला आणि त्याने आपल्या अवतारीला संपवली आहे। याचा अर्थ काय आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला आहेच। मग आपण परमनंट आहोत काय? नाही। मग आपलं भांडवल काय? आपलं आयुष्य हेच आपलं भांडवल। ते भाऊसाहेब उमदीकर महाराज म्हणायचे की जीवाचं भांडवल काय? आयुष्य हेच त्याचं भांडवल हो। मग तेवढ्या काळामध्ये आत्मसाक्षात्कार करून घेणं, परमार्थाची शेवटची पायरी बघणं, अनुभूतीला आणणं, देवाचा साक्षात्कार करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे हो। पण काय होतंय, बाळपणी खेळ, यौवनी विलास, वार्धक्य जीवाचं व्याधी चिंता, बाळपणी शाळा, तारुण्य संसार, वार्धक्य जोजार तयाच्याची, जन्मून या वाया, कष्टविधी काया, स्वहित साधाया वेळ नाही। स्वामी म्हणे मोहे विसरला देवा, तयासी विसावा कच्यायचे। त्याला शेवटच्या क्षणी विसावा मिळणार नाही हो। हीच गोष्ट समर्थ पण तेच सांगतात, शतवर्षे वयने मुले, बाळपण नेणता गेले, तारुण्यावघे वेचले विषयांच्याकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता कोणते वेळी योग भगवंताचा, आता कुठल्या वेळी योग येणार? म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्या जीवनाची 5-50 वर्ष अशीच वाया गेलेली असतात। आपण त्या आयुष्याचा नाशच केलेला असतो। म्हणजे ज्या वयात आपल्याला जागृती यायला पाहिजे होती, म्हणून त्या म्हणलेलं समर्थांना 12व्या वर्षी जागृती आली, गोंदवलेकर महाराजांना 9व्या-10व्या वर्षीच ती जागृती आली हो। एकनाथ महाराजांना ते 12व्या वर्षीच ते बाहेर पडले ना घराच्या बाहेर। म्हणजे अगदी लहान वयामध्ये ती जागृती यायला पाहिजे होती, ती आपल्याला येत नाहीये। मग हे आपलं दुर्दैव आहे ना। याचं कारण काय? पुण्य नाही हो। पुण्याचा साठा अनंत जन्मांतरीचे पुण्य जोडे, तरीच हा परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासे, धन्य धन्य ते भाविक जन, जिही जोडेले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळाचे आले। म्हणजे अनंत जन्मांतरीचं पुण्य जर असेल तरच आपल्याला अगदी लहान वयामध्ये, म्हणजे स्वामी विवेकानंद बघा किती कॉलेजला होते हो, कॉलेजला असलेला मुलगा तो रामकृष्णांच्याकडे येतो, आमचे गुरुदेव रांडे वयाच्या मॅट्रिकला होते, ते भाऊसाहेब उमदीकर महाराजांच्याकडे आले। म्हणजे काय की अगदी लहान वयात ते होणं, याचा अर्थ आपण योग्य मार्गाला आहे। नाहीतर काय होतं आहे की तो नाश आयुष्याचा ठरलेलाच आहे हो। आयुष्याची जर 5-50 वर्ष निघून गेली आणि एकदम 50 वयाचा झालो, 60चा झालो आणि आता जागृती आली, तर जो मार्ग आपल्याला चालायचा आहे तो मार्ग अतिशय लांबचा आहे। त्याला काय म्हणते, द लॉंगेस्ट जर्नी विदिन इनसाइड, अत्यंत लांबचा प्रवास। कुठनं? इथपासून इथपर्यंतच प्रवास आहे हो। कारण हे ते देवाचं द्वार आहे हो, दुसरं कुठलं देवाचं द्वार नाही आहे। आपण देवळाच्या द्वारात, माऊलीने सांगताना देवाची द्वारी सांगितलं, देवळाच्या द्वारी असं कुठं म्हटलेलं नाही। देवळाच्या द्वारी काय बाकी एवढे शेकडो लोक बसलेले असतात, पण असा कोण म्हणतो ना इतकी वर्ष मी देवळाच्या द्वारात बसले, मला मुक्ती प्राप्त झाली, असं म्हणतच नाही कोणी। एखादे तुकाराम महाराज म्हणतात, तुका पंढरीशी गेला पडतोनी जन्मासी नाही आला। आज किती लाखानं वारकरी जात आहेत ना, 7-7, 8-8, 10-10 लाख वारकरी जात आहेत, आणि ते आत्तातला कुठलाही असा येऊन म्हणत नाही तुका पंढरीशी गेला तसा मी पंढरीला गेलो परत जन्मासी नाही आलो, असं म्हणत नाही होते। म्हणजे काय की आपलं काहीतरी वर्म चुकलेलं आहे। आणि म्हणून त्यांनी ते बरोबर सांगताना आता तरी पुढे हाच उपदेश, की हा एकच उपदेश आहे की आज जरी तुम्हाला ती जागृती आलेली असेल, काय तुमच्या वर्षाच्या आयुष्याची 35, 40, 50 काय झाले असते, पण पुढच्या अजून शिल्लक आहेत ना, माहीत नाही आपल्याला किती वर्ष आयुष्य आहे आपल्याला, तर पुढचं तरी निदान बघा, त्याच्यामुळे किमान उत्तम गती तरी प्राप्त होऊ शकेल, उत्तम गती प्राप्त होईल। म्हणून तुम्ही आत्तापासून, म्हणजे आज जर जागृती आली असेल तर या क्षणापासून ते सुरू कर। येण्याची जन्मे, येण्याची काळे, संसारापासून होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे, की याच जन्मामध्ये याच संसारामध्ये राहून तू थोडा वेळ का होईना बाजूला कर। तुकारामांनी काढला की नव्हता? काढलेला होता जो त्यांनी,
एकदा का त्यांच्या संसारामध्ये ती विपत्ती आली, बाप मेळा न कळता नव्हती संसारी चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही आणि काचे कास, ही तिथून सुरुवात झाली. आणि मग बैल मेले बरे झाले, देवे माया सोडविले, पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले, माता मेली मज देखता, आता हरपली अवघी चिंता. हा तुकारामांचा अभंग आहे. म्हणजे संसार दुःखे दुःखावला, त्रिविध तापे पोळला, तोचे अधिकारी झाला परमार्थ. म्हणजे या संसाराचं दुःख आपल्याही पाठीमागं आलेलं असते, बरेच गोष्टी झाल्या असतात, पण संसारापासून वेगळं व्हावं, निराळं व्हावं असं तुकारामांना वाटतं हो, की आता आपण आपल्या आयुष्याचा नाश करता कामा नये, आपण गेलं पाहिजे. आणि मग त्यांनी पहिली गोष्ट काय केली, एकांतामध्ये गेली. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. त्यांच्या आतमध्ये ती जागृती आली, त्यांच्या आतमध्ये ती जागृती आली. ते म्हणजे आता इथून पुढे आयुष्याचा नाश करायचा नाही, आता या जन्मामध्ये आपल्याला विठ्ठल भेटलाच पाहिजे. सद्गुरूंनी आपल्या स्वप्नामध्ये आलेले आहेत. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तर ते तुकाराम माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणीची होय देवगुरु. तर विठ्ठलच त्या सद्गुरूंच्या रूपाने आलेला आहे, प्रत्यक्ष भेट झालेली नाही, स्वप्नामध्ये दृष्टांत दिलेला आहे. आणि तो त्यांनी सत्य मांडलेला आहे की आपल्याला अनुग्रह झालेला आहे आणि इथून पुढं आपलं आयुष्य हे पांडुरंगाच्या सेवेसाठीच वेचलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एकांतामध्ये गेलं, एकांतामध्ये ते गेले, भामनात भंडारा गाठला. आपल्याला इथं खरोखरीच परमभाग्य आहे आपलं की आज आता इथं गर्दी असेल, पण उद्या परवा 2-4 दिवसानंतर इथं गर्दी असणार नाही हो. हे काय भामनाथ नाही, हा भंडाराच आहे आपला. वेगळा भामनाथ आणि भंडारा तिकडे कुठे जाण्याची गरज नाही. हा आपला इथे कोण असते ना, दुपारच्या वेळी कोण असते, इथे येऊन बसलं तरी चालतंय आपलं. त्याच्यासाठी देवाने हे स्थान निर्माण केलेलं आहे आपल्याला, की इथं येऊन एकांतामध्ये बसावं, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपीस विश्रांती जावे, तेणे गुणे तोडावे परमार्थ हा. आणि मग तुकाराम महाराजांनी तीच गोष्टी केली की नका करू नाश आयुष्याचा, की आता करायची गरज नाही आहे. आणि आपण ते केलं पाहिजे की एकांतामध्ये जाऊन ते साधन केलं पाहिजे. नाहीतर मग काय वायाच गेला ना. नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे, नरदेह परमार्थी लावले तरी त्याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थेचे गेले नाना का ते मृत्यू पण देव. म्हणजे तो वाया गेला. माझ्या भक्तीवन जळो तयाचे जे आले पण, काय पृथ्वीवर पाषाण नसती काही. माऊली महाराज म्हणतात, अरे माझ्या भक्तीशिवाय तू जगतोस म्हणजे काय जगतोस ना, काय जगतोस तू, त्यापेक्षा दगड पृथ्वीवर पाषाण काय नसती काही, पृथ्वीवर काय दगड नाही आहेत काय, तसाच तू एक दगड होऊन बसलेला आहे. आणि म्हणून नका करू नाश आयुष्याचा, त्या आयुष्याचा नाश करू नका. काय केलं पाहिजे हो. तर त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये काय माहिती काय, हा अभंग बरोबर सोपा वाटतो, पण 2 गोष्टी इतक्या सुंदर सांगितलेल्या आहेत त्यामध्ये की सकाळच्या पाया माझे दंडवत. आता याच्या पलीकडं माणूस काय करून सांगणार. म्हणजे ज्यांना आपण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतो, ते जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या पाया पडून सांगतायत आपल्याला. म्हणजे त्यांनी त्या जगद्गुरु पातळीवरती एवढे खाली येत आहेत ते, आणि उद्देश काय, तर या जीवाचा उद्धार होऊ दे. हा जीव हा पंच विषयामध्ये लोळत पडलेला आहे, हा संसारामध्ये लोळत पडलेला आहे, या संसार सागरात तो बुडतो आहे. आणि त्याचा अंतःकरणामध्ये कळवळा येतो त्यांना. काय कळवळा संतांच्या अंतःकरणामध्ये असतोय, इतक्या गोष्टी बघण्यासारख्या हो. ज्यावेळी ते गुरुदेव रानडेंची तब्येत अतिशय खराब झाली हो, त्यांना तो टीबी झालेला होता, आणि या आजारपणाचा काहीतरी मोक्ष लावावा यासाठी ते इंचगिरीला जाणार होते. इंचगिरीला जाणार होते, तर मध्ये तो टांगा यायचा ना, पूर्वीच्या काहीची गोष्ट आहे ही, त्यामुळे टांगा येण्यापर्यंत उशीर आहे. तर ते म्हटले की दासबोध वाचायला काढावं. संतांचं बघण्यासारखं काय असते, मध्ये वेळ मिळालेला आहे तर काहीतरी गप्पा काहीतरी ठोकत बसण्यापेक्षा दासबोध काढा म्हणजे दासबोध. आणि मग तो दासबोध वाचायला सुरुवात झाली, आणि वाचता वाचता काय झालं की गुरुदेवांच्या डोळ्यातनं पाणी आलं, सारखं डोळ्यातनं पाणी वाहत आहे. आणि त्याच्यानंतर ते टांगाला ते गेले. त्याच्यानंतर त्यांना विचारलं की दासबोध वाचताना तुमची अवस्था अशी का झाली, तुम्ही रडत का होता. तर त्याच्यावरती ते काय म्हणले, परमार्थ इतका सोपा असून, काय परमार्थ इतका सोपा असून लोक त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, त्यामुळे या सांसारिक जीवांचं
काय होणार म्हणून पोटात कालवा कालव झाली आणि माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. अहो तीच अवस्था तुकाराम महाराजांची असणार ना, की आपल्याकडे बघितल्यानंतर ते डोक्याला हात लावून घेत असणार की हे काय काय चाललंय, हे जगामध्ये काय चाललंय, काय दिवस नुसतं खाणं पिणं मजा करणं, याच्या पलीकडे कुठंही जीवन नाही आहे, नामस्मरण नाही, ध्यान नाही, सत्संग नाही, सद्ग्रंथांचं वाचन नाही, काहीही माणसं करत नाही आहेत आणि निवांतपणे काय काय बघत बसलेले असतात. तर त्याचं त्यांना वाईट वाटलेलं आहे आणि म्हणून सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, जणू काय आपल्या पाया पडतात हो. आपुला आले चित्त शुद्ध करा. आता हिथं ती ज्ञानोबाची मेघ म्हणतो की ती इथं आले काय की चित्त शुद्धीचा उपाय चिंतावे हरीचे पाय. आता चित्त शुद्ध होणं ही एका दिवसातली, 2 दिवसातली, 4 दिवसातली गोष्ट नाही. याचं कारण काय? याचं कारण काय आहे की चित्ताची अशुद्धता किंवा ज्या चित्तावरती मलविक्षेप आणि आवरण पडलेलं आहे तर ते एका दिवसाचं नाही. तुवा भोगल्या पुनरावृत्ती ऐशी माये बापे किती, स्त्री कन्या पुत्र होते लक्षानो लक्ष, बहुत जन्माची सेवटी जेणे चुके आटाटे. म्हणजे याचा अर्थ काय की आपला जीव जन्म जो आहे तो पुन्हा पुन्हा झालेला आहे हो. लख 84 योनी फिरकर सुंदर नरुतनु पाया. तुकाराम कबीर म्हणतात की 84 लक्ष जीव योनी फिरून तू आता या नरदेहाला प्राप्त झालेला आहेस. पाप पुण्य समानता घडे तरीच हा नरदेह जोडे. एकनाथ महाराज म्हणजे काय आहे की आपण खूप वेळा जन्माला आलेला आहोत, मेलेले आहोत, पुन्हा जन्माला आलेलो, म्हणजे हा जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरतो. आणि त्यामुळे या अनेक जन्मांचे जे संस्कार आहेत ते आपल्या अंतःकरणावरती आहेत आणि प्लस या जन्मातले जे संस्कार आहेत ते पण आहेत. म्हणजे या चित्तावरती मलविक्षेप आणि आवरणाचा एक डोंगर साठल्यासारखा झालेला आहे. म्हणून या चित्तामध्ये ते सगळे कामक्रोध सगळे हे सगळे जे विकार आहेत, वासना आहेत, विचार आहेत, हे सगळे साठलेले आहेत आणि ते जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत चित्ताची शुद्धी होऊ शकत नाही. स्वतः तुकाराम महाराजांनी म्हटले कामक्रोध आड ठाकले पर्वत, राहिला अनंत पैलीकडे, नुल्लंगे मज सापडे ना वाट, दुष्कर हा घाट वैर्यांचा. आता मज काहीचा सखा नारायण, गेला अंतरोन पांडुरंग, तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर, गेले कळो आला हा विचार. त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे हो. प्रामाणिकपणे अंतर्मुख होऊन कबूल केलेलं आहे की माझ्या या अंतःकरणामध्ये ते काम क्रोध लोभादी विचार आहेत. आणि स्वतः भगवंतांनी सांगितले हो काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यनमेह वैरिणम. की हे अत्यंत खदाड कुणालाही आटोक्यात येण्यासारखे नाहीत, हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत आणि त्यामुळं हे महापापी म्हणून सांगितलं. आणि मग त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केले ते अप्रतिमच केले नाही. ते जळीविण बुडविती पाशे किबिण गोविती. आणि एवढंच नव्हे तर चिखले विणा रोविती, म्हणजे तेच आहेत. पण ज्ञानी अशी तरी वदती पैज लावून, अशा प्रकारचे हे काम करत लोक आहेत, विकार आहेत. आणि ते जोपर्यंत आपल्या अंतःकरणावरनं जात नाहीत तोपर्यंत चित्ताची शुद्धी होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जे वाटतं की नाही चित्ताची शुद्धी लगेच होईल, 2 दिवसात होईल, होत नाही. वर्षानुवर्ष प्रयत्न केले तरी देखील मनामध्ये वाईट विचार विकार हे उद्भवतात. कितीतरी मोठमोठी माणसं होऊन गेलेली आहेत पण ते हळूहळू एका उंच पातळीवरती आले आणि लगेचच एखाद्या विकाराला बळी पडून ते रसातळाला गेलेले आहेत. म्हणून हे अत्यंत सावधानतेनं चालण्याचा मार्ग आहे. तुकाराम महाराज आणि यांनी ती गोष्ट त्यांना लक्षात आलं की आतमध्ये विकार आहेत, मग त्याचा उपाय देखील त्यांनी बघितलेला आहे हो. त्याचा उपाय त्यांनी विचार केलेला आहे, काय कशामुळे हे चित्ताची शुद्धी होईल. तर त्यांनी ते पण सांगितलं की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे म्हणे झाले हाव बरी, परतोनी माघारी येत नाही. बंधनापासून उकलेली गाठी देता आली मिठी सावकाशे,
तुका म्हणत देह भरला विठ्ठले कामक्रोध घर रीते केले. म्हणजे काय की देह हा विठ्ठलाने भरला, नामस्मरणाने भरला, त्यावेळी चित्ताची शुद्धी झाली. आपल्याला चित्त शुद्ध करा हे त्यांनी आपल्याला सांगितलं, हां करा चित्त शुद्ध करा, पण नेमकं काय करा ना, नेमकं काय केलं असता चित्ताची शुद्धी होईल. याच्यासाठी पहिल्यांदा काय की आचरणाचा नियम आहे हो. सदाचरण आणि नामस्मरण हे दोनच मार्ग आहेत त्याला. त्यामुळं काम्यकर्म जी असतील ती सगळी टाळली पाहिजेत. ज्याला निषिद्ध कर्म म्हणतो आपण की हे करायचंच नाही आहे, ती सगळी टाळली पाहिजे. म्हणजे काम्यकर्म एका बाजूला टाळायचे, निषिद्ध कर्म एका बाजूला टाळायचे. हे दोन गोष्टी टाळल्या की सदाचरण होतं. आणि नुसतं सदाचरणमध्ये काय की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या ना की त्या नवविधा भक्तीची सांगितलेली आहे की श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सक्षम आत्मनिवेदन, या सगळ्या मार्गाचा अवलंब आपल्याला करायला. म्हणजे तो कपडा जो असतो तो एका वेळी असा ते टी व्हीवरती दाखवतात, एकदा रिन लावला, एकदा व्हील साबण घातला लावला की झाला, स्वच्छ झाला तो, एकदम चकचकीत पांढरा. एवढे डाग पडलेले. ते स्वामी अमलानंद जे होते ना, ते स्वामी अमलानंद स्वरूपानंदांच्याकडे आले. म्हणजे त्यांचे गुरु ना ते स्वरूपानंदांच्याकडे. त्यावेळी ते अमलानंद होते, ते लक्ष्मणराव फडके हे त्यांचं आडनाव, लक्ष्मणराव फडके. मग त्यांनी ते दीक्षा वगैरे दिली, सगळं सांगितलं. आणि पुढं ते एकच म्हणले, तुमचं आडनाव फडके, फडके एका दिवसात स्वच्छ होत नाही. म्हणजे कसं मार्मिक बोललेलं असतात बाकी संत की फडकं एक दिवसात स्वच्छ होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही तू दीर्घकाळ नैरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी, की तू दीर्घकाळ म्हणजे दीर्घकाळाची साधना करते तू. जिथं प्रत्यक्ष हनुमंताचे अवतार म्हणून समर्थ रामदासांना मानलं जातं, त्या समर्थ रामदासांना देखील 12 वर्षपर्यंत 13 कोटी रामनामाचा जप करावा लागला. यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे हो. 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण करण्यासाठी रोजचं 7 ते 8 तासाचं नामस्मरण जर केलं तर तो 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण होतो. म्हणजे रोजचे 7 ते 8 तास त्याच्यामध्ये घातले पाहिजेत. आम्ही काय करणार आहोत, एक 10-11 माळा जे काय असतात ते ओढाओढी करणार, आणि ते पण बरोबर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण, म्हणजे ते ओढाओढी झाली. त्याच्यानंतर ते हरिपाठ म्हटला पाहिजे म्हणून ते एक हरिपाठ म्हटला. सगळे मिळून एक 15-20 मिनिटाचं काम संपलं की आजचा आणि उद्यापर्यंतचा माझा आणि विठ्ठलाचा देवाचा संबंध पूर्णतः संपून गेलेला आहे. म्हणजे त्याचं राम म्हणे वाट चाली यज्ञो पावलो पावली, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर घर. राम म्हणे ग्रासो ग्रासी तो जेवला ती उपवासी, राम म्हणे धंदा करता. त्या सगळ्या गोष्टी आपण कधीही पाळतच नाहीये. कधी पाळल्यात सांगा. प्रत्येकानं प्रामाणिकपणे आपल्या आतमध्येच विचार करून की मी असं असं करतो आहे बाबा, की मी स्कूटरवरती बसलो, मोटरसायकलवरती बसलो तर जाईपर्यंत हरिपाठ म्हणत जातो. असं करणारे किती लोक आहेत सांगा. हाय कोण नाहीच हो. कारण कुणाच्याही डोक्यात तो विषयच नाही की माझी चित्ताची शुद्धी झाली पाहिजे आणि याच जन्मामध्ये मला तो आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, असं माझं जीवनाचं टार्गेटच नाही. तुकारामांचं ते होतं, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपी जन्माची येणे नाही. हे त्यांचं टार्गेट होतं. आमचं टार्गेट काय नाही आहे. आमचं टार्गेट म्हणजे काय की लग्न झालं पाहिजे, मुलं व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांचं सगळ्यांना नोकऱ्या उत्तम लागल्या पाहिजेत, बंगला उत्तम झाला पाहिजे, सगळं गाडी घडा पाहिजे, घरासमोर सगळं व्यवस्थित पाहिजे, पैसे बँक बॅलन्स पाहिजे आणि सगळं चांगलं असलं पाहिजे, शरीर प्रकृती धड असली पाहिजे. याच्या पलीकडे देवा आमचं तुझ्याकडे काही मागणं नाही, तू नसला तरी चालेल, आमचं फक्त व्यवस्थित राहू. अशी जर प्रवृत्ती माणसाची जर असेल तर त्याची चित्ताची शुद्धी होऊ शकत नाही. ह्यांनी चित्ताची शुद्धी करून घेतली आणि मग पुढं काय झालं, काम नाही झालो पाहिजे रिकाम, फावल्या त्या करू चेष्टा, नष्ट्या द्रष्टा बैसुनी, नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे, एकाएकी लोकी तुका निराळा. म्हणजे लोक नसत्या छंदानं विवळत आहेत. काय हे छंद, संसार छंद, विषय छंद घेऊन बसलेले आहेत.
पण मी पूर्णतः अलिप्त झालेलो आहे. माझ्या अंतःकरणामध्ये आता काम कुठलाही राहिलेलं नाही, म्हणजे चित्ताची शुद्धी झाली. आणि म्हणून तीच गोष्ट आपल्याला की चित्त शुद्ध करा, तर त्याला दुसरा काही उपाय नाही. साधके असावे सर्वदा सावध, यत्ने काम क्रोध आवरावे. अंतरी जागृत ठेवावे विवेक, लक्षणीय एक आत्मपद. विश्वासे करावा हरिनामोच्चार, होता अनावर कामक्रोध. स्वामी म्हणे हाची निर्वाणीचा बाण, तेणे निर्धारण षड्रूपींचे. म्हणजे नामस्मरण करता करता चित्ताची शुद्धी होते. आधी चित्ताची शुद्धी आणि मग ते तसं नाही. नामस्मरणाचा जो परिणाम जो अंतःकरणावरती आहे, म्हणून आपण नामस्मरण करताना प्रार्थना केली पाहिजे की देवा माझी चित्ताची शुद्धी होते, माझ्या अंतःकरणातले कामक्रोध आहे ते निघून जाऊ देत. माझ्या चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय मला आतमधला भगवंत कळणार नाही, अनुभव त्याला येणार नाही. म्हणून माझ्या चित्ताची शुद्धी होऊ दे. कारण काय होता चित्तशुद्धी, लाभे आत्मज्ञान, ज्ञाने समाधान. स्वामी म्हणे क्रमच आहे हो, होता चित्तशुद्धी, लाभे आत्मज्ञान. म्हणजे शुद्ध चित्त आणि भगवंत या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसून एकच आहेत असं रामकृष्ण परमहंस सांगत होते. आणि म्हणून तिथं आपल्याला चित्त शुद्ध करा, तर यासाठी की नाही आपण वेळ काढला पाहिजे. ते काय झालं, नुसतं अभंग म्हणत बसायचं हो, स्टाईल ते अभंग म्हणायचं, ते चाल पकडून ठेवायची, ते असं करायचं, ते नाचायचं. आणि मुख्य गोष्ट काय आहे, ठाईची बैसणी करा एक चित्त, आवडी अनंत आवा. म्हणजे काय की एका ठिकाणी बसायला कोण तयार नाही हो. लोक बसा म्हटले की उठून उभे राहतात, उभे राहा म्हटलं की जायला लागतं. ते महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये मी प्रवचनं केलेली आहेत. आणि तुम्हाला लिटरली गमतीनं सांगतो मी ते, की ॲक्च्युली कसं आहे की हे महालक्ष्मीचं मंदिर काय, तिथं देवीचं दर्शन 5 मिनटं हो, संध्याकाळच्या वेळी टाईमपास. इकडं कट्टा, त्या कट्ट्यावरती, त्या फरशीवरती, इकडं तिकडं सगळीकडं माणसं बसलेली असतात. आणि तिथं मध्ये कुठंतरी प्रवचन चालू असते, त्या सिद्धिविनायकच्या पारावरती. मी केलेलं तिथं प्रवचन, रामाच्या पारावरती पण मी केलेलं प्रवचन. आणि आपलं टायमिंग झालं, मुद्दाम शब्द वापरतो, आपलं टायमिंग झालं की निघून जायचं. आपली वेळ झाली किती 7:30, चला इकडं प्रवचन, तिकडं काय काय कशाचा काही संबंध नाही हो लोकांना. आतमध्ये काही लावून घ्यायचं नाही, बाहेरचं बाहेर. माझं आहे तसं आहे बघा, मी जसा आहे तसा माझा स्वीकार करा, माझं सगळं व्यवस्थित चालू राहील. बदल करायचा असेल तर तुम्हाला करा. म्हणजे ह्या अशा प्रकारची जर प्रवृत्ती असेल माणसाची, तर कशा प्रकारे त्याची चित्ताची शुद्धी होईल. म्हणून काय केलं की वेळ काढला पाहिजे. तुकाराम महाराजांनी वेळ काढला, एकनाथ महाराजांनी वेळ काढला. या सगळ्या संतांची चरित्र बघण्याचं कारण काय आहे की त्यांनी वेळ काढला हो. या एका कारणासाठी, कुठलं भगवत भेटी झाली पाहिजे या जन्मामध्ये. आणि मग तास, 2 तास, 2.5 तास आपलं बघायचं टाइम टेबल काय. एक 7 तासाची झोप झालेली आहे, एक 8-10 तासाचे कामाचे दिवस झाले, कामाचं झाले, जेवणाचे 1-2 तास गेलेले आहेत. ठीक आहे, आता उरलेले 4 तास तरी आहेत माझ्याकडे, ते 4 तास मी फक्त भगवत सेवेसाठी घालवेन. मग त्याच्यामध्ये नामस्मरण करेन, त्यामध्ये 1-1.5 तास ध्यान करेन, त्याच्यामध्ये सद्ग्रंथांचं वाचन करेन, काहीतरी श्रवण करेन. आता काय सगळीकडे उपलब्धी इतकी झालेली आहे की त्या कॅसेट मिळतात, त्या हे मिळतात, रेडिओवरती ऐकतात, आपल्याला ह्याच्यावरती यूट्यूबवरती याच्यात त्याचे प्रवचन ऐकतात. म्हणजे आपल्यासाठी सेवा सगळी देवानं सोय करून ठेवलेली आहे. आणि मग ते शांतपणे ऐकून आपल्यामध्ये काय बदल केला, आपण काय केला. का दरवर्षी सालाबादाप्रमाणे तुकाराम महाराजांची ती हे सगळे सदैव वैकुंठगमन साजरे केले की पुढच्या वर्षी आहे तसा आहे. म्हणजे मैलाचा दगड जसा बदलत नाही आहे, तसं आपल्या बाबतीमध्ये झालेलं की आपण बदलतच नाही. आपली इच्छाच नाही आपल्यामध्ये पालट व्हावा. जोपर्यंत आपली जी इच्छा जर झाली आहे की माझ्यामध्ये पालट झाला पाहिजे, तोपर्यंत आपण सुधारू शकणार नाही. म्हणून इथं ते काय म्हटलं की चित्त शुद्ध करा. म्हणजे काय की नामस्मरण करा, ध्यान करा, सत्संग करा, सद्ग्रंथांचं वाचन करा, श्रवण करा. या सगळ्या गोष्टी रोज करा, नित्य नेमाने करा. म्हणून ते सांगताना तू दीर्घकालपर्यंत कर, निरंतर म्हणजे रोजच कर, डे टू डे रोजच कर. आणि प्रेमाने कर. म्हणून सत्कारा सेवितो दृढभूमी, की अत्यंत प्रेमानं ते करत राहा. आळव तू तिथं जे म्हणतात ना टाहो पोडी, रामकृष्ण नाम टाहो पोडी. म्हणजे काय, या आंतरिक तुझी जी व्यथा जी आहे, आंतरिक जी आवड आहे, आंतरिक तुझ्या जे त्रास जो झालेला आहे की किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला विठोसी शरण गेला. ही जी आंतरिक तळमळ आहे ती भगवंतासमोर विदित होऊ दे. म्हणून तिथं सांगितलं की चित्त शुद्ध करा.
आता काय करावं? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. काय हित करायचंय? जन्मुन्या काय स्वादिले स्वहित, केली यातायात प्रपंचाची. केले घरदार, मांडीला संसार, लोकी लोकाचार वाढविला. त्यानं हित झालेलं नाही आपलं, लक्षात घ्या. त्यानं हित झालेलं नाही आपलं. ते संसार वाढवला, मोठं सगळं घर झालंय, त्यानं काय नाही. आंतरिक शांती, तृप्ती, समाधान, आनंद प्राप्त झाला का? नाही झाला. मग काय उपयोग झाला नाही. कारण हे सगळं जे काही एक्सटर्नली आपण केलेलं आहे ते आपल्याला सोडून जायला लागतं. आपल्याबरोबर काही येऊ शकत नाही ना. आपल्यावर काहीच येऊ शकत नाही. घर बांधलं, बंगला बांधला, आपल्यावर येणार आहे? शक्य नाही. माझ्या सख्खा चुलत भाऊ 55 वर्षाचा जो डॉक्टर होता, त्यानं रविवारी काही ते वास्तुशांती केली वाटते आणि गुरुवारी त्याला हार्ट अटॅक गेला. तो सख्खा चुलत भाऊ डॉक्टर माझा गोखचा. तुम्ही विचार करा ना, तो 25-30 लाख रुपये घालून त्यानं ते बंगला विकत घेतलेला, त्याची वास्तुशांती केलेली आहे आणि पुढे 4 दिवसांनी तो जावा. मग तो जाताना तो बंगला घेऊन जाऊ शकला असता का? नाही जातोय तो. काहीच जाता येत नाही आपल्याबरोबर घेऊन जाताना. जे बायको मुलं सगळे कोण काही गेलं. म्हणून ते म्हटलेलं आहे, धना आणि भूम पश्चिवास्य गोष्टी. कारण पूर्वी धन सगळं भूमीवरती राहणार आहे. पशुधन असायचं, ते गोठ्यामध्येच राहणे. पशुवास्य गोष्टी. भार्या ग्रहदारे, की बायको जी असेल ती घराच्या दरवाजापर्यंत ते ओवाळायला वगैरे येईल, किंवा नवरा असेल तर तो घेऊन जाईल तिला. भार्या ग्रहदार, जना स्मशाने, मित्रमंडळ सगळे. आता उशीर करू नका, बॉडी आलेली आहे. बॉडी आलेली आहे. बोलतात कसं बघा लोक, बॉडी आली, आता उशीर करू नका, चला घेऊन जावा. कारण सगळ्या बाकीच्यांना कामं पण असतात होती. त्यामुळे एकदा पोचवलं घाटावरती की विषय संपलेला असतोय. भार्या गृहदारी जनास्मशान, देह चितायाम. हा, ते बॉडी घेऊन ठेवा याच्यावरती, ठेवा तिथं. तो माणूस असतो, तो म्हणतो बॉडी ठेवा याच्यावर. एकदा लाकडं रचली वगैरे सगळी. देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगव जीव गच्छी दे का. केलेल्या कर्मानुसार जीव त्या गतीला जातो. म्हणजे काय, फक्त आपल्याबरोबर काय येणार आहे? कर्म तेवढं बरोबर येणार आहे. आणि म्हणून काय की कर्म आपली अशी असली पाहिजे की या जन्मामध्ये ती चित्ताची शुद्धी झाली पाहिजे. कर्म ते ईश्वरार्पण बुद्धीने करा. हो, देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदिपुरुषे अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाण. म्हणजे काय की ते कर्म करताना ईश्वरार्पण बुद्धीने केलं की बरोबर ते ईश्वराला पोचून जातं आणि तो चित्ताची शुद्धी होते. आणि म्हणून इथं काय म्हटलं, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मने एकविध, की मन एकाग्र करून ते कर. काय हित करायचं? देवाचं चिंतन म्हणजे ध्यान करायचं. ऊर्ध्वमुखे आयुला सोहम शब्दाचा नाद. तुकाराम महाराजांनी तेच केलेलं. दुसरं काय तिथं जाऊन काय ते दिवसभर ते नुसतं नामस्मरण करत बसले त्याच नाही. थोडा वेळ ध्यान. आधी गल्ब, काही गल्बला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ. त्यांनी बरोबर प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदिवा जावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. म्हणजे चिंतन करावं म्हणजे काय की त्याच्या जो अरूप आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचं चिंतन करावं. म्हणजे काय, आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करावं. कारण आपला आत्मा आतमध्येच आहे ना तो परमेश्वर. बाहेर कुठं नाहीच आहे तो. आतमध्ये चैतन्य रूपाने तो नटलेला असल्यामुळं आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करणं म्हणजेच त्या परमेश्वराचं चिंतन करणं. आणि ती आत्माची कशी मी आहे ही जी जाणीव आहे ती आत्म्याची जाणीव आहे. हो, सारखा पण जे मी म्हणतो आणि मी कोण ऐसा हेत पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपाची सेवे. म्हणजे काय की मी कोण असा ज्यावेळी आपण शोध घ्यायला लागतो त्यावेळी लक्षात येतं की मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे. शंकराचार्य आम्हाला इतक्या वर्षापूर्वी ते सांगून गेलेले आहेत. 13व्या शतकात सांगून गेले. त्याच्याही आधी सांगून गेलेले. 7व्या शतकात सांगून गेले. 13व्या शतकात पुन्हा तीच गोष्ट आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. म्हणजे काय, एवढ्या इतक्या वर्षापूर्वी सांगितलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय तू नाही आहे. तू साक्षात चिदानंद रूपम शिवोहम आहे. साक्षात शिवस्वरूप आहेस, तो आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून की नाही, मन एकविध काय, मनाला एकाग्र करण्याची सवय करावी. आणि त्यासाठी काय, श्वास आणि
नामाचा आधार घ्या. कारण मन चंचल आहे, पण श्वास हा कमी चंचल आहे. म्हणून मन जर श्वासाचे निगडीत केलं कमी चंचल गोष्टीचे, तर त्याची चंचलता कमी होईल. म्हणून ते स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्य चक्षु चैवांतरे भ्रुव वैराग्याच्याने आधारे जे विषय दौडूनी बाहेरे शरीरे एकंदरे केले मन जेत तीही संधी भेटी जेत भ्रुपलवा पडे मिठी त्यात पाठमुरी दिठी पारखुनिया सांडुनी दक्षिणाने वाम चित्ते सांडून प्राणापान सम चित्तेसी योम कामे करते की त्या श्वासावरती मन आणि ते नाम बसवून या ठिकाणी लक्ष ठेव. म्हणजे काय होईल की तुझं चित्त जे आहे ते एकाग्र व्हायला होईल. म्हणजे हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आणि काय हा एका दिवसात मन एकाग्र होणार नाही. पुन्हा पुन्हा रोज प्रयत्न करून 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 हळूहळू मन ते एकाग्र होणार आहे. कारण काय या मनाचे एक निके जे देखील या गुढीच्या ठाया सोके म्हणून या अनुभव सुखाची कौतुके दावीत जाईल की पुन्हा पुन्हा ते दाखव. आणि मग त्यामुळे काय जे जे का निमिक देखील माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल पुनवेऊन जायचे शशीबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय तैसे भोगातून निघता चित्त मज माझे निघता हळूहळू पण सुद्धा मीची होईल किंवा हळूहळू होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माऊली महाराजांनी सांगितले ते एका दिवसात होणार नाही, ते हळूहळूच होणार आहे. मग हळूहळू होईल, ते हळूहळू होईल. आणि मग अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळेल. किंवा अभ्यास करणाऱ्या माणसाला कुठली गोष्ट अवघड नाही आहे, त्यासाठी अभ्यास करून माझ्यापर्यंत ये असं त्यांना सांगितलं. म्हणजे अभ्यास कर म्हणून थोडक्यात सांगितलं. तुका म्हणेल लाभ होय तोची व्यापार करा काय फार शिकवावं. व्यापाराच्या बाबतीमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की अगदीच तुकारामाचा व्यापार व्हायला नको. म्हणजे काय बुडीतच जास्त भांडवलच मिळत नाहीये, सगळं बुडीतच जाते, तशा प्रकारचा व्यापार. म्हणजे त्यांनी एक व्यावहारिक उपदेश देखील केलेला आहे की कुठलीही गोष्ट करताना काहीतरी लाभ झाला पाहिजे. म्हणून लाभ जो व्यापार जो करायचा त्याच्यामध्ये थोडा का विना प्रॉफिटही मिळाला पाहिजे. प्रॉफिटच मिळत नसेल तर तो व्यापार करण्यात काही मजा नाही. तसं काय आहे की या नरदेहाला आल्यानंतर प्रॉफिट काय आहे. संसार हा काय प्रॉफिट नव्हे हो, पैसा हा प्रॉफिट नाही, जे जाणार आहे ते प्रॉफिट नव्हे. ईश्वराची भक्ती केली ती प्रॉफिटमध्ये आहे. ईश्वराची भक्ती जेवढी करेल, नामस्मरण करेल, ध्यान करेल, सत्संग करेल, या सगळ्या गोष्टीमुळे तो प्रॉफिटमध्ये आहे. बाकीच्या गोष्टी प्रॉफिट आणि लॉस याचं कारण त्या कुठल्याही गोष्ट बरोबर येणार नसल्यामुळं खरा व्यापार कुठला असेल, संतांचा व्यापार, उपदेशाची पेठ, प्रेमसुखासाठी घेती देते. म्हणजे त्यांचा व्यापार काय आहे तर भगवंत प्राप्त करून घेणं हा व्यापार आहे. भगवंताकडे आपल्याचं करून घेणं हा व्यापार आहे. आणि तोच व्यापार आपण केला पाहिजे. म्हणून लाभ होय तोच व्यापार. जो धंदा फायद्यामध्ये नाही तो करण्यामध्ये अर्थ नाही आहे. म्हणून हा देखील परमार्थाचा जो व्यवसाय जो आहे, परमार्थाचं जे जीवन जे आहे जगायचं आहे, त्याच्यामध्ये काय आहे तर ईश्वर हा नफा आहे. ईश्वराला आपण जवळ करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि तो विषय ज्यावेळी आपण डोक्यात ठेवू की या जन्मामध्ये आपल्याला प्राप्तव्य दुसरं काहीही नाही आहे, भगवत प्राप्ती हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. भले माझ्या आयुष्याची 5 वर्ष राहिली असतील, 10 वर्ष राहिली असतील, 25 वर्ष राहिली, काय राहिले असतील, पण आजपासून मी सुरुवात करेन. कारण तुकाराम महाराज सांगून गेलेले आहेत, आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. त्यामुळं या निमित्तानं आपण परत एकदा चिंतन केलेलं आहे. आणि तुकारामांचा खरा उपदेश काय आहे की नका आयुष्याचा नाश करू नका. आणि आपण बघितलं पाहिजे की आपण किती वेळ वाया घालवतो आहे. आता ते IPL चालू होईल, मग लोक तासन तास ते माझी टीम ही माझी टीम ती करत करत तासन तास त्या TV समोर बसतील आणि मग 3-3, 4-4, 5-5 तास वाया घालवतील. मग आपण तसं करायचं आहे काय ह्याचा विचार केला पाहिजे. आपण काय काय बघत बसलेलो असतो, गप्पा मारत बसलेले तासन तास वाया. काय गप्पा, हिथं बसून मोदींनी काय करावं. अरे काय करायचं आपण हिथं, आपण कोण ठरवणार मोदींनी काय करायचं. हिथं आपण ठरवून पाकिस्तान काय करायचं हे काय ठरवून उपयोग आहे. आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं अभंग पाठ करून उपयोग होणार नाही. आपलं नुसतं बोलावा विठ्ठल पाहावं, मी कधी बोलणार आहे, मी कधी पाहणार आहे, मी कधी ऐकणार आहे, विठ्ठल जीवभाव मी कधी करणार आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला तरच आपली जी काही वाटचाल आहे परमार्थाची ती पुढच्या तुकाराम विजेपर्यंत नीट होण्याची प्रयत्न करेल.
आणि त्यासाठी दुसरी काय नाही की ईश्वरा वाचून काही जे अनेक लाणी नाही ते एकची बुद्धी पाहिजे अर्जुना जगी. तशा प्रकारची बुद्धी ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी आम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.